मी अलका कोळपे मांगले. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक पडला आहे. की पूर्वीच्या काळी कसं होतं की महिला नोकरी करत नव्हत्या, त्यामुळे पूर्ण वेळ मुलांच्या जवळ ह्या महिला राहत होत्या. आणि आता कसं आहे की सगळी मुलं त्यांची आईसुद्धा सर्व्हिस करते. आता काही 6 महिने सुट्टी वगैरे दिले, पण त्यानंतर मात्र मुलांना आई अशी जवळ त्यांच्या नसते. तर ही जी त्रुटी आहे, अशी आपण त्रुटी म्हणू शकत नाही, परंतु पहिला काळ आणि आत्ताचा काळ, पहिलं खाणं आत्ताचं खाणं ह्याच्यात खूप म्हणजे खूप फरक पडला आहे. तर त्याविषयीचं असं एक लिखाण मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. बघा, तुम्हाला आवडेल. मला आठवतं आहे खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो. सगळं स्वस्त होतं तेव्हा, अगदी बालपणसुद्धा भरपूर उपभोगलं. त्यामुळे खरंच बालपण आम्ही प्रचंड अगदी चांगल्या प्रमाणात उपभोगलं आहे. उन्हा पावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात, कुठेही गेलं तरी बालपणाची हरिततृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची. पण आता मात्र तसं नाही. लहानपणीच खूप मोठी होतात मुलं. खूप महाग झालं आहे बालपण. खरंच आहे, त्यांना खेळायलासुद्धा मिळत नाही. आपण जर ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या ना की आमचं बालपण असं गेलेलं आहे, तेव्हा मुलं म्हणतात, आई खरंच तुम्ही किती छान उपभोगलं आहे सगळं, पण ते आम्हाला आता मिळत नाही. कारण परिस्थिती सगळी बदलली आहे. पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती. फुल टाईम आईच असायची तेव्हा. आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री अगदी कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची. आता आई कधी संध्याकाळी येते, ती सगळी स्वयंपाकात दंगा असते, मुलं कधी झोपतात, म्हणजे असं कुशीत झोपणं वगैरे या सगळ्या गोष्टी आता खरंच मागे पडत चालल्यात. मित्रसुद्धा तेव्हा खूप स्वस्त होते. हाताची 2 बोटं त्याच्या बोटांवर टेकून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दातानं तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली आमची पार्टी. खरंच ते दिवस आपण जरी आता आठवले ना तरी आपल्याला इतकं छान वाटतं की म्हणायचं कसं, चायनीच्या दातानं मी तुला तोडून देऊ का गोळी? उष्ट बिष्ट असं काही नव्हतं त्यावेळेला. आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते, डोंट शेअर युअर टिफिन. आई सांगत असते कधी कोणाला काही द्यायचं नाही. मैत्री बरीच महाग झाली आता. हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते. सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभार काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावात धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होती त्यावेळेला. घट्ट कापडी बॉलने आप्पाधापी, आम्ही त्यांना म्हणायचं अबुधाबी, काय असं वेगळंच नाव होतं काय, आबाधोबी असं मग काय म्हणायचो आम्ही. खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ. इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूप महाग झाली आहेत म्हणे. ज्ञान शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं त्यावेळेला. फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किमतीत मिळून जायची. आणि खरं आहे की आम्ही कधी नवीन पुस्तके घेतलेत हे आठवतच नाही. आपल्या पुढे एखादा भाऊ किंवा शेजारचा कोणी मामी भाऊ आते भाऊ असायचा, त्याला आधीच सांगून ठेवायचं की तुझी पुस्तकं मी घेणार आहे. मग नवीन पुस्तकं घ्यायचा प्रश्नच यायचा नाही. आणि एखादं पुस्तक फाटलं आणि जर ते आणून दिलं आईवडिलांनी की एवढा आनंद व्हायचा ना. पण त्यातही मजा होती.
वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तयार करायची आणि ती फुकटात तयार व्हायची. त्यामुळे त्याच्यात काही चित्र काढायची किंवा अभ्यास लिहून घ्यायचा, तो सुद्धा एक आनंद वेगळाच होता. आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतली. ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज. एवढंच काय, तेव्हाचे आमचे संसारसुद्धा किती स्वस्तात पार पडलेत. 100 रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर राहायचो. सकाळी फोडणीचा भात, पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाश्ता करून ऑफिसमध्ये जायचं. जेवणाच्या सुट्टीत, तेव्हा लंच ब्रेक नव्हता, जेवणाच्या सुट्टीत डब्यातली भेंडी, बटाटा किंवा गवारीची भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड, रात्री गरम खिचडी, की झाला आमचा संसार. ना बायको कधी काही मागायची, ना पोरं तोंड उघडायची हिंमत नाही करायची. आज सगळंच विचित्र दिसतंय आपल्या अवतीभोवती. लिव्ह-इनपासून ते डायव्होर्स, सुसाईडपर्यंत बातम्या आपण रोज बघतो. मुलं बोर्डिंगमध्ये वाढत आहेत. सगळं जगणंच महाग झालं आहे. खरोखर त्यावेळेचं आणि तेव्हा बोर्डिंग माहिती नव्हतं, काही नव्हतं. कितीही मुलं असू देत, वडील सगळं त्यांचं संगोपन आई वडील खूप छान करायचे आणि आनंदी असायची मुलं. आता 1 आणि 2 मुलं तरीसुद्धा त्यांना बोर्डिंगमध्ये ठेवलं जातं, कारण घरी कुणीच नसतं. काल परवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं, पण आज आता ते सुद्धा 8-10 लाखांचं बिल झाल्याशिवाय येईन असं झालं आहे. एकदा का दवाखान्यात गेलं की 8-10 लाखाशिवाय काही आपण बाहेर येत नाही. म्हणून म्हणतोय, आहोत तोवर आठवत राहायचं, नाहीतरी या स्मृतिगंधाशिवाय आहे काय आपल्याजवळ. खरोखर ह्या सगळ्याचा विचार करण्यासारखा आहे. आणि तुम्हाला आता हे वाचताना नक्की तुमचं बालपण आठवेल आणि आपण आपलं बालपण आणि हे बालपण याविषयी तुम्हाला नक्की असं लिहावंसं वाटेल की त्यावेळी आपण किती मजा केली लहान असताना, किंवा आपले संसार कसे होते, आत्ताचे संसार कसे आहेत, आत्ताची मुलं काय करतात, आत्ताची मुलं काय खातात, आपण त्यावेळेला काय खात होतो पहिल्या वेळेला, तरीही आपण आनंदी होतो. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हालाही असं वाटेल की खरोखरच पूर्वीचं जीवन चांगलं होतं की आत्ताचं जीवन चांगलं आहे, की याचा तुम्ही नक्की विचार कराल. आणि आताचं हे ऑनलाईन सगळं खाणं मागवणं वगैरे, त्याच्यातून अनेक आजार आपल्याला उद्भवत आहेत. पहिली लोक खूप वर्षापर्यंत जगत होती. अर्थात आता औषधं भरपूर प्रमाणात घेऊनसुद्धा आत्ताही आयुष्यमान वाढतं आहे, परंतु कुठले ना कुठले आजार आपल्याला होत आहेत. तेव्हा हे वाचल्यानंतर तुम्ही थोडा का होईना पण नक्की याच्यावर विचार करा. धन्यवाद.